इसका मकसद सिर्फ जानकारी देना है। दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, तोंडाचा घाण वास येणे, हिरड्यांवरील सूज, दातामधून रक्त येणे, दात पिवळे होणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती एकच उपाय आहे जो की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी इन्स्टंट याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच यामध्ये तुम्हाला रोज करण्याची देखील काही गरज नाही। एकदाच बनवून तुम्ही याचा वापर करू शकता आणि घरातीलच काही वस्तूंचा वापर करायचा आहे। त्यामुळे आत्ताच बनवून बघा आणि एकही रुपया खर्च होणार नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, रिझल्ट पूर्ण मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। साहित्य आणि कृती यासाठी आपल्याला लागणार आहे तुरटी। तुरटीचा एक छोटासा खडा देखील इथे पुरेसा होतो। तुरटी आणि खडीसाखर भरपूर जणांना एकच आहे असं वाटतं, पण दोन्ही वेगवेगळे आहेत आणि तुरटीच आपल्याला इथे वापरायची आहे। तुरटीचा एक छोटा खडा खलबत्त्यामध्ये टाकून त्याला कुटून थोडं बारीक करायचं, जेवढं होईल तेवढं बारीक करायचं। त्यानंतर गॅसवर एखादं भांडं किंवा तवा गरम करायचा। गरम तव्यावर मीडियम गॅसवर ही कुटलेली तुरटी टाकायची। तुरटी गरम झाली की तिला पाणी सुटल्यासारखं लिक्विड होतं। काही वेळानंतर ते पुन्हा सुकते आणि पावडर फॉर्ममध्ये येते। जोपर्यंत यातील ओलावा पूर्णपणे नाहीसा होत नाही आणि ती पांढरी शुभ्र होत नाही तोपर्यंत गरम करायची। आता ही प्रोसेस केलेली तुरटी एका वाटीत काढून घ्या। तिला हलकसं दाबलं की ती मैद्यासारखी बारीक पावडर होईल। मिश्रण तयार करण्याची पद्धत: 1 चमचा ही तुरटीची पावडर घ्या। 2 अर्धा ग्लास नॉर्मल पाणी घ्या। 3 अर्धा चमचा तुरटी पावडर अर्धा ग्लास पाण्यात टाका आणि उरलेली अर्धा चमचा पावडर एका वाटीत ठेवा। 4 आता यात लिंबाचा रस टाकायचा आहे। 2 ते 3 थेंब वाटीतील पावडरमध्ये आणि 2 ते 3 थेंब पाण्यात टाका। 5 त्यानंतर मीठ घ्या। 2 चिमूट मीठ वाटीत आणि उरलेलं मीठ पाण्यात टाकून व्यवस्थित मिक्स करा। 6 आता लाल कांदा खिसून त्याचा रस काढा। 2 थेंब कांद्याचा रस वाटीत आणि 2 थेंब पाण्यात टाका। 7 त्यानंतर एक लवंग बारीक करून तिची पावडर अर्धी वाटीत आणि अर्धी पाण्यात टाका। 8 अगदी थोडासा कापूर आणि चिमूटभर हळद देखील दोन्हीमध्ये वाटी आणि पाण्यात समप्रमाणात टाकून मिक्स करा। वापरण्याची पद्धत: पाणी तयार केलेलं हे पाणी थोडं गरम करून घ्या किंवा कोमट पाण्यात हे सर्व मिश्रण मिसळा। या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा। पाणी थोडा वेळ तोंडात धरून ठेवा, यामुळे दातांचा पिवळेपणा आणि घाण वास दूर होतो। कापूस वाटीत जे घट्ट मिश्रण तयार झालं आहे त्यामध्ये कापसाचे छोटे गोळे भिजवून घ्या। हे गोळे तुम्ही डब्यात साठवून ठेवू शकता। कीड घालवण्यासाठी ज्या ठिकाणी दात किंवा दाढ किडलेली आहे तिथे हा कापसाचा गोळा 2 मिनिटे दाबून धरा। यामुळे किडीपासून आणि दुखण्यापासून खूप चांगला आराम मिळतो। हा उपाय नक्की ट्राय करा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि माहिती आवडल्यास इतरांना शेअर करायला विसरू नका।